आदित्य ठाकरे यांनी युट्यूबवर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलंय। मिशन स्वराज्य आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारलंय। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। या दरम्यान आदित्य ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आव्हान स्वीकारणे हे केवळ स्वीकारण्यासारखे आव्हान आहे म्हणून नव्हे, तर आपण नेमके काय करू इच्छितो आणि आपल्याला राज्याला काय हवे असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं। चला महाराष्ट्र हे पण करून दाखवूया, आव्हान स्वीकारले असे या दरम्यान आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले। प्रशिक्षण, माती परीक्षण, बियाणे बँका, स्थानिक बाजारपेठेद्वारे शेतकऱ्यांना मदत, पावसाचे पाणी साठवण, तर मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत दर्जेदार आरोग्य सेवा, स्वच्छ हवा आणि पाणी, नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा। स्थानिक MSMचा प्रचार करा, सर्वांसाठी नोकऱ्या। दरम्यान ध्रुव राठीच्या मिशन स्वराज्यवर रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं ते देखील पाहूया। प्रिय ध्रुव राठी, महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच शाश्वत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आमच्या सर्व योजना तयार। याच मुद्द्यांना घेऊन लोकांमध्ये जात आहोत आणि राज्यभरातून लोकांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा, असं ट्विट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केलं। महाराष्ट्राच्या 7 लाख कोटींच्या बजेटमधून मोठी रक्कम दलालीला जाते। या दलालीच्या दलदलीतून महाराष्ट्राला बाहेर काढून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून लवकरच म्हणजे 23 तारखेनंतर महाराष्ट्र स्वराज्याकडे मार्गस्थ होईल, असं ट्विट या दरम्यान रोहित पवार यांनी केलं। रोहित पवार यांनी यावेळी ट्विट केले, महाराष्ट्रासाठी मिशन स्वराज्य या संदर्भात आता आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।